26 जानेवारी रोजी पवार नावाचे एक व्यक्तीचा मृत्यू झाला कंपनीमध्ये। कंपनीवाल्यांनी 7.5 लाखाची मदत म्हणून त्यांना देण्यात आली। माणिगडमध्ये एका मजुरांना, त्यांचे नाव आहे प्रकाश पवार, तो घरचा करता सारता तोच एकच होता आणि त्याच्या मागे पत्नी, 2 मुले आणि आई वडील असा त्याचा मोठा परिवार आहे। पण आता करता सारताच गेल्या, त्याच्यामुळे त्याचे घरचे लोक हादळले आहे। तरी त्यांना आर्थिक मदत म्हणून कंपनीने खूप कमी मदत दिली आहे, 7.5 लाख रुपये फक्त दिली आहे। तरी हे आता का नाईलाजाने त्यांना घ्यावे लागले आहे। पण असं कुठल्याही कोण्याही व्यक्तीला कधीही घडलं तरी आम्ही खपवून घेणार नाही। पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले त्यावेळी कंपनी प्रशासन आणि नातेवाईक आणि काही मित्रमंडळी होते। सर्वजणांनी प्रयत्न करून मग त्यांच्यासंग बोलणी झाल्यानंतर त्यांनी कमकुवत 3 लाखाची मदत देतो म्हणून जाहीर केलं। पण ती त्या कुटुंबाला पुरेशी आणि त्यांच्या भावी आयुष्याला ती पुरेशी नसल्यामुळे अजून बोलणी झाली। नंतर त्यांच्या कुटुंबियांनी माणिगड गेटवरती त्या पवारांचे प्रेत तिथं ठेवले मृत्यू झालेल्याचे। मग ठाणेदार आंबले साहेब आणि नगराध्यक्ष मॅडम यांच्या बोलणीमुळे, मध्यस्थीमुळे त्या कुटुंबाला रक्कम 7.5 लाख रुपये मिळाली। आज तो प्रमुख व्यक्ती होता। आज त्याचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीने केवळ 3 लाख रुपये देण्याची हे केली। पण गटचांदूरच्या सर्व पार्टीच्या नेत्यांनी, सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी, सर्वांनी एकत्रित येऊन एक आपल्या गटचांदूरचं एक हे समजून सगळ्यांनी येऊन आज त्यांचं प्रेत माणिगड गेटवर ठेवलं आणि सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले आणि शेवटी का होईना एक कंपनीला 7,50,000 रुपये देण्यास भाग पाडले। पण मला असं वाटते की आज जेव्हा तो एक मजूर एवढ्या मोठ्या आज 1,000-1,200 करोडच्या कंपनीमध्ये काम करतो, तर एखाद्या कंपनीला जे आम्ही सगळ्यांनी मागणी 12 ते 15 लाख रुपयाची केली होती ती काही एवढी मोठी मागणी नव्हती, कारण की तो एक प्रमुख व्यक्ती होता। तरी पण का होईना कंपनीला शहाणपण सुचलं। 26 जानेवारी निमित्त सुट्टी असताना सुद्धा प्रकाश पवार नामक कामगाराला माणिगड सिमेंट कंपनीमध्ये कामावर बोलवले आणि तेथे त्याचा मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते व कामगार बंधू यांनी त्या कुटुंबाला सहकार्य मदत करण्याकरिता कंपनीला आवाहन केले। परंतु आज कंपनी काही त्याच्यासाठी तयार नव्हती आणि अखेर आता 11 तासानंतर सदर विषयावर माननीय नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ठाणेदार साहेब यांच्या केबिनमध्ये चर्चा होऊन तोडगा निघाला। 2 मुलं आहे, एका किरायाच्या घरात राहणारा तो परिवार, अत्यंत गरीब हालाकीची परिस्थिती आहे। त्या कर्ता पुरुष होता तो घरचा आणि त्याच्या मागे 2 मुलं, पत्नी, आई वडील असं सगळं परिवाराचं ओझं त्याच्यावर होतं आणि त्या माध्यमातून त्याला तो उदरनिर्वाह तो त्या माध्यमातून चालवायचा आपल्या एका नोकरीच्या भरोशावर। कंपनीकडे त्या मोबदल्याची मागणी केली। कंपनीने 3 लाख रुपयापर्यंत मोबदला देऊ असं ठरवलं, परंतु ते कुणालाही मान्य नव्हतं। म्हणून ते प्रेत आम्ही सरळ कंपनीच्या गेटवर नेऊन ठेवलं की तुम्ही इथं जर मोबदला वाढवणार नाही तर आम्ही इथं प्रेत उचलणार नाही। त्यानंतर कुठंतरी आज सकाळी 12 वाजेपासून जो लढा सुरू होता, आज आत्ता रात्री 10 वाजले तर कुठंतरी ते 7.5 लाखापर्यंत आले, परंतु झालेली मदत सुद्धा ही कुठेतरी कमी आहे। नगर परिषद सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीगण, नगरसेवक, नगरसेविका आणि संपूर्ण गडचांदूरची जनता यांचं सहकार्य लाभल्यामुळेच हे झालेलं आहे। आजपर्यंत अंबुजा किंवा अल्ट्राटेक नांदाफडा इथे झालेले मृत व्यक्तीला 10 ते 15 लाख मिळाले, परंतु शोकांतिका 7.5 तर ठीक आहे, परंतु त्यांच्या घरच्या व्यक्तींना तिथे नोकरी मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे।